सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जगाला जे अशक्य वाटतं तेच आपण करून दाखवायचं या जिद्दीने नाशिकचा एक ट्रॅक्टर लव्हर म्हणून ओळख असलेला तरुण त्याचा ट्रॅक्टर घेऊन थेट निघालाय लडाखला। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात तिसगाव म्हणून एक गाव आहे। तिथल्या शेतकरी कुटुंबातला हा तरुण अक्षय इखे असं त्याचं नाव। बालपणापासूनच त्याला ट्रॅक्टरची प्रचंड ओढ। तरुण वयात आल्यावर त्यानं ट्रॅक्टर चालवायला सुरुवात करत त्याचं ट्रॅक्टरवरचं प्रेम पूर्ण केलं। पाऊस पाणी नाही, पीक नाही, शेतात बसून तरी काय करणार म्हणून यानं जगावेगळं काहीतरी करायचं ठरवलं। मग कल्पना सुचली लडाखला जाण्याची, पण बायकर म्हणून नाही तर ट्रॅक्टरकर म्हणून। मग काय, हा लागला तयारीला। खाण्यापिण्याचं सामान, 2 मित्र आणि त्याचा ट्रॅक्टर घेऊन थेट निघाला लडाख वारीला। या संपूर्ण तयारीला अक्षयला जवळपास 15 दिवस लागले आणि 2 लाखाच्या आसपास खर्च आलाय। तर आमच्या जागर जनस्थान टीम कडून ट्रॅक्टर लव्हर अक्षय इखेचा लडाखचा प्रवास आनंदात आणि सुखरूप व्हावा याच सदिच्छा। तुम्ही जे ऐकलं ते एकदम बरोबर आहे। अक्षय इखे हा तिसगावचा आहे प्रॉपर। तर त्याचं खूप दिवसाचं स्वप्न होतं लडाख जायचं, पण इतर लोक जे ते बाईकवर वगैरे वगैरे जातात, पण तो लहानपणापासून ट्रॅक्टर लव्हर असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला आणि स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन तो 3000 किलोमीटर अंतरावर लडाखच्या प्रवासाला त्याने आज सुरुवात केली आहे। सकाळी 8 वाजता तो तिसगाव मधून निघालेला आहे आणि आता तो लडाखच्या दिशेने चाललाय। जवळजवळ नाशिक ते लडाख जाऊन येऊन 6000 किलोमीटर अंतर तो आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरवरच पार पाडणार। तर त्याचं अक्षय इखे पाटील नावाचं इंस्टाग्रामला प्रोफाईल आहे, फेसबुकला, युट्यूबला पण तो भेटून जाईल। तर त्याचा अशा प्रकारे प्रवास आहे। इकडं नाशिक जिल्ह्यात अजून तरी पाणी पाऊस नाहीये आणि शेतीचे कामं जास्त नसल्यामुळं आता घरी विशेष काही कामं नव्हते आणि त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय आणि तो लडाखसाठी निघालेला आहे। नमस्कार, मी अक्षय पाटील, तिसगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिकवरून आम्ही चाललोय महाराष्ट्र लडाखला। आणि तुम्ही म्हणतात हा प्लॅन कसा झाला, तर आम्ही मित्र बसलो होतो। ते मित्र बोलले की लोक आपण लडाख जाऊ। म्हटलं मी तर ऍक्च्युली एकदा जाऊन येलो, पण म्हटलं मग तुम्ही म्हणा असं तर परत जाऊ। पण मित्र बोलले एवढी गाडी न जाता आपण ट्रॅक्टरवर जाऊ। म्हणून का म्हटलं का आता म्हणा आता ट्रॅक्टर तर आहेच म्हणा आपल्याकडे, तर आपण काय युनिक करू, शेतकरी काय करू शकतो ना हे पण म्हटलं आपण दाखवून देऊ। तर मग आम्ही पुरा प्लॅन बिन केलाय, सगळं ट्रॉलीत आपलं मटेरियल घेऊन ट्रॅक्टर सगळं रेडी करून आपण निघालो लडाख। तुम्ही बघून पोस्टर नाही मागू साईड बॅक साईडनी पण आपण असं रेडियम लावलंय बॅनर आणि रेडियम पण लावून दिले। त्याच्या कारणाने का थोडंसं रिॲक्टिव्हिटी। आणि हा ट्रॅक्टर आपण बघून घ्या, हा आपला 50 HP ट्रॅक्टर आहे। हा पण घेऊन चाललोय यूज फायरचा कंपनी ट्रॅक्टर हा आपण घेऊन चाललोय लडाखसाठी। तर महाराष्ट्रामधून आपण पहिला आहे की तो लडाखसाठी ट्रॅक्टरवर चाललाय ते, आणि भारतातून पहिला माणूस आहे मी तो 4 व्हील ट्रॅक्टर घेऊन लडाख चाललाय।